श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी आज जो आम्ही स्वामींचा मंत्र घेऊन आलो आहोत तो अतिशय रहस्यमय, प्रभावशाली आणि कामधेनू आहे, जो तुमचे हरेक काम, हरेक इच्छा क्षणात पूर्ण करेल. स्वामी असेच कोणाच्याही जीवनात येत नाहीत. स्वामी हे आपल्या इच्छेने आपल्या जीवनात येत नाहीत, तर स्वामींची इच्छा झाल्यानंतर ते आपल्या जीवनात येतात. स्वामी आपली निवड करतात की आज मी कुणाच्या नशिबात जाणार आहे, आणि त्यामुळे हा मंत्र जर तुमच्या समोर आला, हा व्हिडिओ जर तुमच्या समोर आला, तर समजून जा स्वामींनी तुम्हाला निवडले आहे कृपा आशीर्वादासाठी. स्वामी अशाच व्यक्तींच्या जीवनात येतात जे आपले दुःख, कष्ट आणि आपल्या यातना दूर व्हाव्यात म्हणून खऱ्या मनाने स्वामींचा धावा करतात. ज्यांनी स्वामींना पुन्हा पुन्हा विचारले आहे, स्वामी माझ्या नशिबात सुख कधी येणार, माझ्या आयुष्यातले प्रारब्ध कधी संपणार, मी मारलेले हाक, मी केलेला धावा स्वामी तुमच्यापर्यंत पोचलाय का? स्वामी अनेकांनी माझा अपमान केला, माझ्या जीवनामध्ये सुख असे नाहीच. स्वामी मी सगळ्यांना मदत केली, सगळ्यांच्या कठीण काळामध्ये मी अगदी खंबीरपणे उभा राहिलो, त्यांना सावरलं, त्यांना सांभाळलं, माया केली, परंतु माझं कोणीही स्वामी ऐकून घेत नाही. मला दूर लोटले आहे आणि मी आता एकटा पडलेलो आहे. माझा आता चांगुलपणावरचा विश्वासच संपला आहे. जर चांगुलपणा, खरा प्रामाणिक व्यक्ती तुम्हाला धावा करत आहे आणि तुम्ही जर माझ्या जीवनात आलात, तर मी असं समजेन की देव आहे. अशा भक्तांच्या धाव्याला स्वामी लगेच धावून येतात. हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे म्हणजेच स्वामींनी तुमची हाक ऐकली आहे आणि ते तुम्हाला मदतीसाठी, तुमचे जीवन उच्च शिखरावर नेण्यासाठी, तुम्हाला जे हवे ते देण्यासाठी आले आहेत, असेच ह्या संकेत घेवा. आत्ता चालू क्षणाला जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण मनोभावे ऐकला, तर तुमच्या जीवनातील अनेक संकटे, दुःख, अपयश, यातना सर्व काही दूर पळून जाईल आणि तुम्ही अतिशय श्रीमंत, सुखी, समाधानी आणि अतिशय आनंदी व्हाल. कारण तुमच्या प्रारब्धाचे भोग स्वामींच्या तेजस्वी प्रकाशाने जळून खाक होणार आहेत. तुम्ही केलेला प्रत्येक धावा, याचना, प्रार्थना स्वामींपर्यंत आता पोहोचली आहेत आणि साक्षात ब्रह्मांड नायक आता तुमच्या सोबत आहे. हा मंत्र म्हणजे त्या ब्रह्मांड नायकाने तुम्हाला तुमच्या धाव्याचे, हाकेचे आणि प्रार्थनेचे दिलेले उत्तरच आहे. त्यामुळे मंडळी आता या मंत्राकडे अजिबात कानाडोळा करू नका. आजपासून तुमचे सर्व दुःख आणि वाईट काळ नष्ट होणार आहे आणि जन्मजन्मांतरामध्ये केलेल्या पुण्याचा साठा आता फलित होणार आहे. आज तुमच्या प्रत्येक स्वप्नाला, प्रत्येक इच्छेला उंच भरारी मिळणार आहे. मंडळी, ज्यांच्या आयुष्यात स्वामी येतात त्यांच्या सभोवती दुःख फिरकूही शकत नाही. ज्यांचा हात स्वामी धरतात ते कधीच डगमगू शकत नाहीत. मंडळी, तुम्हाला आयुष्यामध्ये संकट समयी कोणताच मार्ग सापडत नसेल, घरात सतत मानसिक ताण असेल, घरात सतत पैशाची चणचण असेल, तुम्ही केलेले कोणतेच काम मार्गी लागत नाही, अनेक अडथळे त्या कामामध्ये येतात, अशा घटना घडत असतील, तर स्वामींचा हा मंत्र फक्त तुमच्या घरामध्ये, तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा आणि मग चमत्कार पहा. काही दिवसातच, काही तासातच तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात असे बदल घडू लागतील ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. कारण स्वामींचा हा मंत्र अतिशय महाशक्तिशाली आहे. त्या गोष्टी कालपर्यंत अशक्य वाटत होत्या, त्या गोष्टी अचानक घडायला सुरुवात होईल. तुमच्या घरातील सर्व धनाचे दरवाजे उघडले जातील. तुमच्या घरात चारही दिशांनी धन आकर्षित होईल. तुमचे नशीब बदलण्यासाठी स्वामी स्वतः तुमच्या घरामध्ये आले आहेत. त्या क्षणापासून तुम्ही हा मंत्र तुमच्या घरात लावाल, त्याच क्षणापासून तुमच्या घरात अचानक धन येण्यास सुरुवात होईल. कारण हा मंत्र साधा नाही. या मंत्राने अनेक भक्तांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. हा मंत्र
तुम्हाला गरिबीच्या दलदलीतून नक्कीच काढून तुम्हाला सुखी, समाधानी आणि तृप्त आयुष्य जगण्यास मदत करणार आहे. असंख्य भक्तांना याची प्रचिती आली आहे. तुम्हाला या मंत्राचा लाभ घ्यायचा असेल तर आता चालू क्षणाला हा मंत्र संपूर्ण ऐकण्यास सुरुवात करा आणि मग पहा चमत्कार. हा मंत्र ऐकायला लागल्यापासूनच एक चमत्कारांची मालिकाच तुमच्या जीवनात घडायला सुरुवात होईल. मंडळी, तुमचा जर स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी म्हणून स्वीकृती द्या. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे.
श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम 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 श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः.